एक साधा प्रश्न आहे की जर आंदोलन पोरांचं होतं, विद्यार्थ्यांचं होतं, तर तिथे राजकीय पक्षाचे झेंडे कशासाठी दिसत होते? विद्यार्थ्यांचा आवाज मोठा करण्यासाठी की त्या आवाजावर स्वतःच्या पक्षाचा शिक्का मारण्यासाठी? हा प्रश्न कोणत्याही एका पक्षाला नाही, हा प्रश्न प्रत्येक राजकीय पक्षाला आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण एक सर्वात आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला प्रत्येक राजकीय नेते राजकारती सहभागी झाल्याचं आपल्याला पाहण्यात आलं. लोकशाहीमध्ये कोणाला पाठिंबा देण्याचा सर्वांना अधिकार आहे, पण पाठिंबा देताना राजकीय ब्रँडिंग यात बारीक पण महत्त्वाचा फरक आहे. जेव्हा विद्यार्थी रस्त्यावर येतात तेव्हा स्वतःच्या भविष्याकरता उतरतात. त्यांच्या मागण्या रोजगाराची असते, परीक्षेतील पारदर्शकतेची असते, न्यायाची असते, पक्षीय राजकारणाची असते. मग प्रश्न असा पडतो की जर तुम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे असाल तर तेव्हा त्या पक्षाचा झेंडा घेऊन उभं राहिलंच पाहिजे का? तुमचा पाठिंबा विद्यार्थ्यांना आहे की तुमच्या पक्षाच्या प्रतिमेला? कारण आंदोलनाचे केंद्र विद्यार्थीच असायला हवेत. जर कॅमेरा सर्वात आधी पक्षाचे झेंडे दिसू लागले तर विद्यार्थ्यांचा मूळ मुद्दा मागे पडण्याचा धोका निर्माण होतो. लोकांचं लक्ष मुद्द्यांवरून हटून कोणता पक्ष पुढे, कोणता पक्ष मागे यावर जास्त जातं. आणि हीच खरी समस्या आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला भूमिका घेण्याचा अधिकार आहे, पण विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व विद्यार्थ्यांकडेच असायला हवं. त्यांना समर्थन द्या, मंच द्या, कायदेशीर मदत द्या, संसदेत त्यांचा आवाज उठवा, पण आंदोलनावर स्वतःच्या पक्षाची छाप उमटवणं योग्य आहे का? हा प्रश्न प्रत्येक नागरिकाने विचारायलाच हवा. काही जण म्हणत असतील नेते आले नसते तर आंदोलनाला इतकी प्रसिद्धी मिळालीच नसती. हा मुद्दाही विचार करण्यासारखाच आहे. पण प्रसिद्धी मिळवणं आणि आंदोलनाचं राजकीय होणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पाठिंबा देताना विद्यार्थ्यांचा आवाज पुढे राहायला पाहिजे, पक्षाचा नाही. हा व्हिडिओ कोणत्याही एका पक्षाच्या विरोधात नाही आणि उद्या कोणताही पक्ष असो, विद्यार्थ्यांचं आंदोलन असो, तर त्यांचा केंद्रबिंदू विद्यार्थीच असायला हवे. राजकारणाने विद्यार्थ्यांना आधार द्यावा, विद्यार्थ्यांना आंदोलनाचा चेहरा बनवू नये. तुमचं मत काय आहे? विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय पक्षांचे झेंडे आणि बॅनर वापरावेत का, की फक्त नैतिक आणि लोकशाही मार्गाने पाठिंबा द्यावा? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.